So next time 1 kilogram stationary bomb is exploded in 3 parts having mass 1s2 1s2 3. तर एक बॉम्ब आहे त्याचं मास किती आपल्याला 1 kg आणि एक्सप्लोजन नंतर त्याचे 3 मासेसमध्ये रूपांतर झालं 1s2 1s2 3 बरोबर. सो आता टोटल मास आपल्याला दिलं आहे 1 kg आणि याचं 3 इक्वल प्रोपोर्शनमध्ये जर आपण मासेस डिस्ट्रीब्यूट केले तर पहिल्याचं मास किती असणार या ठिकाणी 5 भाग झाले ना. सो पहिल्याचं असणार m/5, दुसऱ्याचं पण काय असणार या ठिकाणी m/5 आणि तिसऱ्याचं काय असणार या ठिकाणी 3m/5 बरोबर. या पद्धतीनं हे झाले मासेस m1 m2 आणि m3 असं झालं याचं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर पार्ट्स हॅविंग द सेम मास, ज्यांचा मास सेम होतं ना, मूव इन परपेंडिक्युलर डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड आणि ज्यांचं मासेस सेम होतं m1 आणि m2 या दोघांची व्हेलॉसिटीसुद्धा सारखी आहे. म्हणजे v1 v2 हे दोन्ही सारख्या व्हेलॉसिटी आहेत आणि ती किती आहे 30 मीटर पर सेकंद. आपल्याला बिगर पार्टची व्हेलॉसिटी फाइंड करायची. म्हणजे कशाची व्हेलॉसिटी फाइंड करायची आपल्याला v3ची व्हेलॉसिटी फाइंड करायची. आता हे आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की टोटल मोमेंटम बिफोर आणि आफ्टर काय असतो इक्वल. मात्र एक्सप्लोजनच्या अगोदर मोमेंटम काय घेतो आपण 0. सो 0 इज इक्वल टू फॉर्म्युला असेल m1 v1 प्लस m2 v2 प्लस m3 v3. आता आपल्या केसमध्ये m1चं जे मास आहे ते किती आहे m/5, v1चं मास आहे 30 बरोबर प्लस m2चं m/5 इंटू 30 आणि जे v3 आहे v3 तर यामध्ये आपल्याला आता हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं काल आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री घेतलं होतं ना बरोबर आहे का. तर हे आपल्याला वेक्टर नोटेशनमध्ये घ्यावं लागेल. येते ना लक्षात. सो वेक्टर नोटेशन इथं विसरू नका. काय काय असणार हे समजा पहिल्यावाला आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे ना. समजा आपण हे एक्स ॲक्सिस संदर्भात, हे वाय ॲक्सिस संदर्भात आणि हे जेड ॲक्सिस संदर्भात काय काय येतील आय कॅप, जे कॅप आणि के कॅप असे येतील. करेक्ट. मग आता तिथं आपण जे कॅप घेऊ आणि m3चं मास किती आहे 3m/5 आणि v3 आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आता v3 के कॅप न लिहिता मी इथे डायरेक्शन दाखवतो कारण नंतर आपल्याला रूल्स यूज करायचे आहेत. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर यामध्ये राईटला गेलेला हा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये v3ची किंमत काढायची आपल्याला ते आपण लेफ्ट साईडला घेऊ. सो लेफ्ट साईडला घेऊ आपण 3m/5 v3. ओके. ही समजा त्या साईडला ठेवलं तर हे दोन्ही अपोजिट साईडला गेल्यावर काय होतील या ठिकाणी मायनस होतील. आता अपोजिट साईडला मायनस झाल्यावर त्यांच्या व्हॅल्यूज कशा असतील -m/5 30 आय कॅप बरोबर -m/5 30 जे कॅप बरोबर. मग आता आपल्याला माहीत आहे की 5 सर्व ठिकाणी डिनोमिनेटर आहे बरोबर आहे का. कॉमन काढून आपल्याला काय करता येतं त्या ठिकाणी कट करता येतं. आता m3 जे आहेत हे 3 आपल्याला कुठं भागावं लागतील या ठिकाणी. m पण आपल्याला कॉमन काढता येतो मान्य सर्वांना. तर m आपण कॉमन काढला आणि सर्व ठिकाणी काय करून घेतला कॅन्सल करून घेतला. तर शिल्लक काय राहतो फक्त आपल्याकडे 3v3 राहतो. जर आपण फक्त v3 घेतला तर हा 3 जो गुणाकार राहते तो कुठं जाईल या ठिकाणी भागाकारात जाईल. सो 30/3 आय कॅप मायनस 30/3 जे कॅप इज इक्वल टू -10 आय बरोबर 9×30 आणि -10 जे. आता ही झाली v3ची किंमत. मग आता आपल्याला जर मॅग्निट्यूड काढायचं असेल v3चं बरोबर
सो V3 मॅग्निट्यूड काढायचं असेल तर अंडर रूट काय घेणार आपण, यांचे स्क्वेअर घेणार, बरोबर. सो 10चा स्क्वेअर किती झाले, 100 + 100 इज इक्वल टू 200. 200 म्हणजेच 100 × 2 इज इक्वल टू 10√2 मीटर/सेकंद. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके. पुढे आहे अ मास ऑफ 1 kg thrown with a velocity 100 meter/second. After 5 seconds, it explodes into 2 parts. One part, mass 400 grams, come down with a velocity 25 meter/second, velocity of the other parts. आता सर्वात अगोदर आपल्याला एक मास दिलेला आहे आणि त्याची वेलोसिटी दिली 100 meter/second, बरोबर. आता व्हिथ वेलोसिटी म्हणजे ही काय झाली, त्याची इनिशियल वेलोसिटी झाली, बरोबर. म्हणजे यामध्ये पहिल्या केसमध्ये आपल्याला काय केलं, त्यांनी 2 कन्सेप्ट एकत्र केले, आपल्या 1 डायमेन्शन एकत्र केलं आहे की नाही. सो सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, त्याची फायनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करावं लागेल. मग फायनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला माहीत आहे की थ्रो अप असल्यावर एची किंमत काय घेतो आपण, -g घेतो. सो पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय होईल, v इज इक्वल टू u मायनस gt. मान्य, याची किंमत आपण -g घेतली. सो फायनल वेलोसिटी काढताना इनिशियल वेलोसिटी आपण पाहिली, किती होती इनिशियल वेलोसिटी, 100 meter/second. ग्रॅव्हिटी अप्रॉक्सिमेट किती घेणार आपण, 10. आणि जो टाईम आहे तो किती आहे, 5 सेकंद आहे. सो 100मधून 50 जेव्हा आपण मायनस करू तेव्हा फायनल स्पीड किती आली, 50 meter/second. आता कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपल्याला इथं विचारात घ्यावं लागेल. आता एक लक्षात घ्या की यामध्ये m जे मास आहे हे मास मुळात किती किलोग्रॅमचं होतं, 1 किलोग्रॅमचं होतं. आणि याची जी स्प्लिटिंग आहे ही m1 आणि m2 दोनमध्ये झाली. पहिल्याचं मास जर 400 ग्रॅम म्हणजे 0.4 kg आहे, तर दुसऱ्याचं ॲटोमॅटिक किती आलं, 0.6 kg, बरोबर. 1 किलोचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं. याची वेलोसिटी आपण v1 कन्सिडर करू, याची वेलोसिटी v2 आणि याची वेलोसिटी फक्त आपण v कन्सिडर करू. आता आपल्याकडे vची किंमत आहे, किती आहे, 50 meter/second. v1 जे आहे त्याची आपल्याला दिलेली आहे फर्स्ट पार्टची है ना, ज्याचं 400 ग्राम होतं, त्याची किती आहे, 25 meter/second. आणि आपल्याला काय फाइंड करायचं, आता v2 फाइंड करायचं आहे. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमनुसार इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियलमध्ये एकच वस्तू, एकच वेलोसिटी आहे, म्हणून फॉर्म्युला काय असेल आपला, mv. हे झालं इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटममध्ये 2 आहेत, म्हणून काय येणार या ठिकाणी, m1v1 प्लस m2v2. बाकी किमती टाकायची राहतात फक्त. मास पहिल्याचा आहे 1, स्पीड आहे 50, m1 0.4 × 25 प्लस m2 आहे 0.6 × v2. ओके. सो इथं 50ला 50 येईल, 25 4 100 म्हणजे इथं किती आला, 10, बरोबर. आता इथे एक गोष्ट मिसिंग झाली थोडीशी, की बॉल जो आहे, मास जे आहे 1 किलोग्रॅम, हा थ्रो अपवर्ड होता, बरोबर आहे का, आणि व्हेलोसिटीसुद्धा अपवर्ड होती. परंतु जेव्हा पहिला पार्ट 400 ग्रॅम होता तो कम्स डाऊन विथ अ व्हेलोसिटी वापरला शब्द. कम डाऊन्स म्हणजे याचा अर्थ काय, की ज्या दिशेने वस्तू गेली होती त्याच्या अपोजिट डायरेक्शननं एक भाग खाली आलेला आहे, म्हणून त्याची जी व्हेलोसिटी आहे ती व्हेलोसिटी कशी घ्यावं लागेल, या ठिकाणी निगेटिव्ह घ्यावं लागेल, बरोबर. सो -25 आणि त्यामुळे इथं आन्सर काय येणार या ठिकाणी, -10 येईल आणि प्लस 0.6 v2. येतं लक्षात. कारण एक पार्ट हा आपण जो बॉल थ्रो केला आणि काही डिस्टन्स नंतर जेव्हा हा एक्सप्लोड झाला, तर यापैकी m1 जो पार्ट आपण घ्यायलो, तर हा m1 कुठं आलेला आहे, डाऊनवर्ड आलेला आहे. आणि म्हणून त्याची व्हेलोसिटी आपल्याला काय घ्यायची आहे, निगेटिव्ह घ्यायची. जसं रिकॉल व्हेलोसिटी आपण निगेटिव्ह घेतो, तर त्या पद्धतीनं झालं ते, बरोबर ना. म्हणून v1 जी आहे ती आपली व्हॅल्यू कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची.
मग आता हे -10 अपोजिट साईडला गेल्यावर +10, 50 + 10 इज इक्वल टू किती झालं 60 इज इक्वल टू 0.6 V2. सो V2 काढायचं असेल तर 60/0.6, एक डेसिमल वाढवू आपण 600/6 इज इक्वल टू किती आहे मीटर पर सेकंड. आता 100 मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू कशी आली पॉझिटिव्ह, म्हणजे दुसरं जे मास होतं ते कसं गेलं अपवर्ड गेलं, बरोबर आहे, कारण त्याची व्हेलोसिटी काय आली पॉझिटिव्ह आली. पण हा डाऊनवर्ड ऑलरेडी दिला होता म्हणून त्याचं घेताना आपण व्हॅल्यू कशी घेतली निगेटिव्ह घेतली. त्यानंतर आहे इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. अ पार्टिकल मूव्हिंग विथ व्हेलोसिटी v ॲक्टेड बाय 3 फोर्सेस ॲज शोन बाय द वेक्टर ट्रायंगल PQR. आणि त्यावरून आपल्याला काय करायची आहे व्हेलोसिटी. आता पार्टिकलची व्हेलोसिटी v आहे आणि 3 फोर्सेस ॲक्ट करत आहेत, बरोबर आहे. आता तिन्हीमध्ये जर पाहिलं आपण टेल टू हेड आहे, बरोबर. सो आपण असं कन्सिडर करू की P2Q हा फोर्स काय आहे F1, ओके. त्यानंतर हा फोर्स कोणता घेऊ आपण F2 आणि त्यानंतर हा फोर्स कोणता घेऊ F3. आता ट्रायंगल लॉ काय सांगतो माहिती आहे का, ट्रायंगल लॉ सांगतो की नेट फोर्स जो आहे पार्टिकलवर तो काय आहे 0. मग आता F नेट जर 0 असेल तर इंडिव्हिज्युअल फोर्सचं समेशन काय येतं 0 येतं. आणि म्हणून F1 + F2 + F3 या सर्व फोर्सची ॲडिशनसुद्धा काय असणार या ठिकाणी 0 असणार, ओके. आता हे होत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की नेट फोर्स 0 जर असेल तर आपल्याला माहिती आहे की पार्टिकलचं ॲक्सिलरेशनसुद्धा काय होऊन जातं 0. आणि ॲक्सिलरेशन 0 आहे याचा अर्थ व्हेलोसिटी काय असते पार्टिकलची कॉन्स्टंट असते. आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी जे आहे हे असेल रिमेन कॉन्स्टंट, कारण पार्टिकलचं नेट फोर्स 0 आहे अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. दॅट्स वाय ॲक्सिलरेशन 0 आणि ॲक्सिलरेशन 0 असण्या सिच्युएशनमध्ये व्हेलोसिटी कॉन्स्टंट. आता 3 फोर्सेस आहेत, ओके, जे बॉडीवर ॲक्ट करत आहेत. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक फोर्स आहे 1 न्यूटन, दुसरा आहे 2 न्यूटन आणि तिसरा आहे 4 न्यूटन. टू हॅव द रिझल्टंट फोर्स ओनली अलॉंग द वाय डायरेक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे की जो रिझल्टंट फोर्स आहे तर हा रिझल्टंट फोर्स आपल्याला फक्त कोणत्या डायरेक्शनवर ठेवायचा आहे वाय डायरेक्शन. द मॅग्निट्यूड ऑफ मिनिमम ॲडिशनल फोर्स निडेड इज. मग जर आपल्याला वाय डायरेक्शनला रिझल्टंट फोर्स ठेवायचा असेल तर आपल्याला मिनिमम ॲडिशनल फोर्स किती लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे की जर आपल्याला एक्स संदर्भात जर आपण फोर्स 0 करून टाकला तर अशा वेळेस रिझल्टंट फोर्स हा कुठं असणार अलॉंग द वाय डायरेक्शन, बरोबर. मग आता ओव्हरऑल जेवढे काही आपल्याला एक्सवर जेवढे काही फोर्स ॲड करायले तर ते संदर्भात आपल्याला कॉम्पोनंट जो आहे तो 0 कसा येईल नेट फोर्स तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे तिन्ही फोर्सेस आहेत या तिन्ही फोर्सेसचे आपल्याला कोणते कॉम्पोनंट घ्यावे लागतील, तिन्ही कॉम्पोनंटचे एक्स ॲक्सिसचे कॉम्पोनंट घ्यावे लागतील आणि प्लस त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसचा असा एक कॉम्पोनंट ॲड करावा लागेल की सर्वांचा नेट फोर्स काय येईल या ठिकाणी 0 येईल, बरोबर. आता मला सांगा हे 1 न्यूटन आहे. 1 न्यूटनचा जर आपण एक्स ॲक्सिस संदर्भातला कॉम्पोनंट पाहिला तर तुम्हाला माहिती आहे 60ची कोणती आहे ॲडजेसंट साईड आहे, म्हणजे कोणती बाजू आली या ठिकाणी कॉस. मग आता 1 न्यूटन इंटू काय आला या ठिकाणी कॉस 60 आहे ना. जे काही फोर्स असेल इथं एफ असेल तर आपण एफ कॉस थिटा घेतो. इथं 1 न्यूटन म्हणजे आपण काय घेणार 1 कॉस 60, बरोबर आहे का. 1 न्यूटनचा फोर्स जो एक्स ॲक्सिसला काम करतो. लक्षात आलं ना तुमच्या, वाटल्यास आपण इथं सेपरेट लिहू तर पहा 1 न्यूटनचा. आता आपण एक्स ॲक्सिसला कोणते कोणते फोर्स ॲक्ट करतात हे 3 फोर्स अगोदर घेऊ, बरोबर आहे का. एक्स ॲक्सिसला 1 न्यूटनचा जो फोर्स ॲड करतो ते आहे 1 न्यूटन इंटू कॉस 60, म्हणजेच याचा अर्थ 1 कॉस 60, बरोबर आहे का. हा झाला पहिला फोर्सचा कंपोनंट जो एक्स ॲक्सिसला काम करायला.
आता हे 2 न्यूटन जर घेतला, तुम्हाला माहिती आहे हा अँगल 30, तर याचा अँगल हा सुद्धा किती आला 30, तर याचा ॲडजस्टंट किती आला 60. मग हा 2 न्यूटनचा ही सुद्धा काय आहे ॲडजस्टंट साईडच आहे, बरोबर आहे का. मग हे ॲडजस्टंट साईड आहे म्हणजे इथं 2 × cos 60, म्हणजेच काय झालं या ठिकाणी जो दुसरा फोर्स एक्स ॲक्सिसवर काम करायला तो कोणता आहे 2 cos 60. त्यानंतर आता हा अँगल 30 आहे. आता या 4 न्यूटनचा आपल्याला एक्स ॲक्सिस इकडे घेता येईल का, नाही, तर याचा जवळचा अँगल घेऊ आपण. आता ह्या दोघांमध्ये अँगल किती डिग्रीचा असतो 60 डिग्रीचा. मग आता हा 60 आहे, तर ही सुद्धा कोणती झाली निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे सर्वात अगोदर जेव्हा आपण फोर्स ते घेणार तेव्हा काय घेणार आपण निगेटिव्ह एक्स ॲक्सिस घेणार. मग निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला फोर्स किती होता 4, आणि अँगलसुद्धा किती आला त्या ठिकाणी 4 न्यूटन फोर्सनं 60 डिग्रीचा अँगल तयार केला आहे, म्हणजे -4 cos 60. म्हणजे याचा अर्थ एक्स ॲक्सिसवर ॲक्ट करणारे तिन्ही फोर्सचे आपण कंपोनंट काढले. आता या कंपोनंटचं आणि एक ॲडिशनल कंपोनंट आपल्याला घ्यायचा आहे, तो काय कन्सिडर करू आपण एक्स. आणि हा कंपोनंट का, कारण आता इथं आणखीन किती फोर्स ॲड करायचा आहे की या सर्वांचा नेट फोर्स किती यायला पाहिजे या ठिकाणी 0. कारण एक्स ॲक्सिसचा जर नेट फोर्स 0 आला तर पूर्णपणे रिझल्टंट फोर्स हा कोणत्या डायरेक्शनला चालला वाय डायरेक्शनला चालला. वाय डायरेक्शनला फक्त फोर्स टोटल प्लेस करण्यासाठी ह्या 3 कंपोनंटमध्ये या एक्स है ना एक्स एवढ्या फोर्सला काय करावं लागेल आपल्याला ॲड करावं लागेल, तेव्हा आपलं सर्वांचं समेशन आपण 0 घेऊ हे ना. मग आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन पाहिलं 1 cos 60 म्हणजेच काय झालं cos 60, बरोबर. त्यानंतर प्लस 2 cos 60 प्लस एक्स घेऊन टाकू, आणि नंतर -4 cos 60. या सर्वांची ॲडिशन किती पाहिजे आपल्याला 0 पाहिजे. आता cos 60ची व्हॅल्यू माहीत तुम्हाला, हे आहे 1/2, हे आहे 2 × 1/2 प्लस एक्स -4 1/2 इज इक्वल टू 0. हे 2 कॅन्सल झाले, बरोबर. सो इथंही 2 कॅन्सल झाले. मग आता शिल्लक काय राहिलं, तर पहा आवडल्यास आपण 1/2 राहिलं मान्य 1/2. त्यानंतर इथं काय राहिला 1 प्लस एक्स -2 × 1 -2 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे +1 -2 कॅन्सल केला तर काय राहतो -1. -1 अपोजिट साईडला गेल्यावर काय झाला +1, आणि +½ अपोजिट साईडला गेल्यावर -½ मग एक्स इज इक्वल टू 1 मधून हाफ गेला तर किती राहतो हाफ शिल्लक राहतो. मग एक्सची व्हॅल्यू किती न्यूटन येईल 0.5 न्यूटन, जे की असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे पहा, अ प्लँक विथ अ बॉक्स it at one end gradually raise about the other end. आता इथं एक प्लँक आहे बॉक्स सहित, ओके. तो आपण एका एंडला ठेवला होता आणि त्यानंतर ग्रॅज्युअली रेज अबाउट द अदर एंड. त्या प्लँकला आपण एक विशिष्ट अँगल दिला. ॲज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ द होरिझॉन्टल रिचेस 30 डिग्री द बॉक्स स्टार्ट टू स्लिप and the slide 4 meter down the plank in 4.0 सेकंद. आणि जेव्हा त्या फळीला आपण काय केलं या ठिकाणी 30 डिग्री इन्क्लिनेशनमध्ये आणलं तर अशा वेळेस बॉक्स स्लिप झाला ना. स्लिप झाल्यानंतर तो स्लाईड झाला किती मीटर 4 मीटर, आणि त्यासाठी टाईम किती घेतला त्यानं 4 सेकंद घेतला. अशा केसमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन बिटवीन बॉक्स अँड द प्लँक. या केसेसमध्ये आपल्याला 2 गोष्टी फाइंड करायच्या, स्टॅटिक फ्रिक्शन पण आणि कायनेटिक फ्रिक्शनसुद्धा. आता या ठिकाणचे जे कंपोनंट्स आहेत हे कंपोनंट्स आपल्यासाठी खूप मॅटर ठेवतात पहा. सर्वात अगोदर तुम्हाला माहीत आहे की अँगल ऑफ इन्क्लिनेशन जे आहे ते 30 डिग्री मेंटेन केल्यानंतर कोणते कोणते फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतात ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आता हा बॉक्स आहे, ओके. आता या अगोदरच्या थेरीमध्ये शिकवल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असतं एम जी कसं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, बरोबर. आता स्लायडिंगमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की
ॲक्च्युअल. आता हे जे एम जी आहे, तर या एम जीचे 2 कॉम्पोनंट असतील पहा, आहे की नाही. तर जे स्लायडिंगच्या दिशेने कॉम्पोनंट असतो ते मी तुम्हाला सांगितलं होतं का असतं, साईन थीटा असतं. सो एम जी साईन थीटा, बरोबर आहे का, ज्याला की ॲक्च्युअल कोण बॅलेन्स करतं या ठिकाणी, कायनेटिक फ्रिक्शन, बरोबर. आणि त्यानंतर जो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट असतो दुसरा, एम जी साईन थीटाला परपेंडिक्युलर, तो काय असतो या ठिकाणी, एम जी कॉस थीटा, कारण हे थीटाची कोणती साईड असते, ॲडजेसंट साईड असते. त्यानंतर एम जी कॉस थीटाला बॅलेन्स करणारं काय असतं, नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. त्याला बॅलेन्स करणारं कोण असतं, नॉर्मल रिॲक्शन असते. त्यानंतर स्लायडिंग या दिशेनं आहे म्हणजे ही झाली ॲक्सिलरेशनची डायरेक्शन, बरोबर. हे झाला अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा, आणि हा कितीला आपला 30 डिग्री दिला आहे, बरोबर. आता यामध्ये जो पहिली केस आहे आपली स्टॅटिक फ्रिक्शनची, तर स्टॅटिक फ्रिक्शनचं फार इझी आहे पहा, की जेव्हा स्लाईड करताना तर अशा वेळेस आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशनमध्ये स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू डायरेक्ट कशाने काढू शकतो, टॅन थीटाहून काढू शकतो. आणि दॅट्स वाय इथं टॅन थीटा आपल्याला 30 दिला आहे, आणि टॅन 30ची व्हॅल्यू किती असते, 1/√3 असते, जी की ॲप्रॉक्सिमेट त्याची व्हॅल्यू किती असते, 0.6. आणि इथं डायमेन्शनलेस हे तुम्हाला माहिती आहे. प्रश्न राहिला फक्त आता कायनेटिक फ्रिक्शन संदर्भात. आता कायनेटिक फ्रिक्शन संदर्भात आपल्याला अगोदर लक्षात घ्यायचं आहे की जे ॲक्सिलरेशन ब्लॉकमध्ये प्रोड्यूस झालेलं आहे, तर त्या ॲक्सिलरेशनच्या अँगलनं जर गेलो आपण, तर मला सांगा आता एम जी साईन थीटा जे आहे, तर त्याला बॅलेन्स कोण करलं या ठिकाणी, एफ के. मग यामध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल तर एम जी साईन थीटामधून कायनेटिक फ्रिक्शन काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, बरोबर आहे का. आता मला सांगा नेट फोर्स काय असतो आपला, मास इंटू ॲक्सिलरेशन. नेट फोर्स काय असतो, मास इंटू ॲक्सिलरेशन. आणि नेट फोर्स काढायचा असेल तर ज्या स्लायडिंगच्या दिशेनं फोर्स असतो, स्लायडिंग या दिशेनं व्हॅल्यू एम जी साईन थीटा इज ग्रेटर दॅन एफ के, कारण हा ग्रेटर नसतात तर स्लायडिंग झाली नसते. म्हणजे एम जी साईन थीटाला जेव्हा एफ केमधून मायनस करू तेव्हा नेट फोर्स मास इंटू ॲक्सिलरेशन निघतं, आणि म्हणून एम जी साईन थीटामधून आपल्याला काय करावं लागेल, कायनेटिक फ्रिक्शन मायनस करावं लागेल. क्लिअर. आता हे मायनस केल्यानंतर प्रश्न असा आहे की एफ के जे आहे, कायनेटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला आपण या अगोदर शिकलेलो आहे की कायनेटिक फ्रिक्शन जे आहे ते काय आहे, म्यू के इंटू एन, बरोबर. आता इथं आपल्या केसमध्ये एनला कोणी बॅलेन्स केलेला आहे, एम जी कॉस थीटानं. म्हणजे याचा अर्थ एफ केची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण, म्यू के, आणि एनच्या ऐवजी काय घेऊ शकतो, एम जी कॉस थीटा, कारण व्हर्टिकल कॉम्पोनंट नॉर्मल रिॲक्शनला एम जी कॉस थीटानं बॅलेन्स केलेलं आहे. सो ओव्हरऑल इथे आपण ज्या ज्या व्हॅल्यू टाकणार ते आहे एम जी साईन थीटा मायनस एफ केची व्हॅल्यू काय टाकली आपण, म्यू के एम जी कॉस थीटा. हे झालं एम एची व्हॅल्यू. या सर्वांमध्ये एम कॉमन निघेल आणि कट होऊन जाईल, मान्य सर्वांना, ओके. सो ओव्हरऑल ॲक्सिलरेशनचा जो फायनल फॉर्म्युला आला तो आला जी साईन थीटा मायनस म्यू के कॉस थीटा, बरोबर. हे झालं ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला. आता यामध्ये आपल्याला जीची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला पुटअप करता येते, पण याच्या अगोदर आपण काय करू की सर्व राशी पुटअप करण्याच्या अगोदर आपण आता काय करू की डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे पहा, आणि त्यावरून आपण काय करू शकतो, ॲक्सिलरेशनची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर आहे का. कारण आपल्याला काय दिलं आहे इथं की जे डिस्प्लेसमेंट आहे ते आहे 4 मीटर, टाईम लागलेला आहे किती, 4 सेकंद, आणि तुम्हाला माहीत आहे की या दोन गोष्टी जर असतील तर आपण ॲक्सिलरेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर तुम्हाला माहीत आहे की इनिशियल वेलोसिटी काय असते, 0 असते. इनिशियल वेलोसिटी जर 0 असेल तर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशननुसार एसचा फॉर्म्युला काय आहे, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर असतं ना, तर यू टी तर गेला होता 0 असल्यामुळे, शिल्लक काय राहतो हाफ ए टी स्क्वेअर. आणि यावरून ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असेल, 2s अपॉन
टी स्क्वेअर, बरोबर ना, 2s अपॉन टी स्क्वेअर. सो डिस्प्लेसमेंट किती आहे, 4 आहे, बरोबर. डिस्प्लेसमेंट 4 आहे आणि टी स्क्वेअर ते पण 4 सेकंद आहे. 4चा स्क्वेअर किती झाला, 16. सो ओव्हरऑल व्हॅल्यू जी आहे ती किती येते, 1/2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता मला सांगा, आपल्याकडे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे. ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती आहे, 1/2. जीची व्हॅल्यू किती असणार आपल्याकडे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता थीटा आपल्याकडे दिलेला आहे. सो sin 30ची व्हॅल्यू काय असेल, 1/2. मान्य आहे सर्वांना. त्यानंतर cos थीटा, cos 30ची व्हॅल्यू किती आहे, √3/2, बरोबर. cos 60ची व्हॅल्यू. आणि यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, आता म्यू के कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. मग आता याच्या पुढे जाऊन मला सांगा की हे मायनस म्यू के इकडे आल्यावर काय झालं, प्लस म्यू के. मान्य आहे सर्वांना. सो म्यू के cos 60 इज इक्वल टू जी साइन थीटा मायनस ए, असंच होईल ना फॉर्म्युला. सो व्हॅल्यूज आपण पुटअप करू आता, किंवा याला आणखीन मॉडिफाय करता येतं. पहा, म्यू के इज इक्वल टू जी साइन थीटा मायनस ए अपॉन cos 60 मल्टिप्लायमध्ये त्याला कुठं टाका, डिनोमिनेटरमध्ये टाका. आणि आता व्हॅल्यूज पुटअप करा. 10 sin 30 किती सांगितलं, 1/2. याची व्हॅल्यू 1/2 आणि याची व्हॅल्यू √3/2, बरोबर. आता प्रत्येक ठिकाणी 2 अंडर रूटमध्ये, मान्य सर्वांना. तर √2 काय होऊ शकतं, या ठिकाणी इलिमिनेट होऊ शकतं. लक्षात आलं का, वरती हाफ कॉमन निघतं, पहा आहे की नाही. जसं की इथं मी हाफ कॉमन काढला तर खाली काय राहील, 10 - 1 राहील, बरोबर आहे का. आणि इथं जर हाफ कॉमन काढला तर इथं काय राहतं, फक्त 3 राहतं. हाफ हाफ गेट कॅन्सल, हां √3. मग काय राहिलं आता, 10 - 1 9. आणि √3ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर तुम्हाला माहीत आहे की इथं वाटल्यास एखाद्याचं असू शकतो की 3 √3 बरोबर ना. √3 कॅन्सल, 3 आणि √3ची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर आन्सर किती येतं, 0.5. आणि ऑप्शन जर पाहिलं आपण हे किती आलं होतं, 0.6 आणि ते 0.5. म्हणून ऑप्शन नंबर डी हे असेल करेक्ट आन्सर. A system consists of 3 masses m1, m2, m3 connected by a string passing over a pulley P. आता इथे जर पाहिलं आपण तर m2 आणि m3 याला सरफेसचं फ्रिक्शन आहे, पण m1ला आहे का, नाही. m1 हे प्युअर ग्रॅव्हिटीच्या दिशेनं आहे, बरोबर ना. सो वर्टिकली डाऊनवर्ड आहे, त्यामुळे तर इश्यू नाही. फक्त m2 आणि m3 हे फोर्स ऑफ फ्रिक्शन या ठिकाणी फील करते, ओके. आणि ही दाखवलेली आहे पुल्ली पी. मग आता काय सांगितलं, द मासेस m1 हँग्स फ्रीली, बरोबर आहे का, फ्रीली हँग झालेला m1. आणि m2 आणि m3 आर ऑन द रफ होरिझॉन्टल टेबल, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज म्यू. आता m2 आणि m3 हे काय आहेत, हँग्स हे जे आहेत रफ होरिझॉन्टल प्लेनवर या ठिकाणी दाखवलेले आहेत. द पुल्ली इज फ्रिक्शनलेस, म्हणजे पुल्लीचं स्वतःचं काही फ्रिक्शन नाही आहे आणि तिचं माससुद्धा निग्लिजिबल आहे. त्या निग्लिजिबल म्हणजे त्याला निग्लेक्ट करायचं. तर डाऊनवर्ड ॲक्सिलरेशन ऑफ m1, मग m1चं आपल्याला काय करायचं आहे, डाऊनवर्ड ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे. आता ॲक्सिलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि त्याला अपोज करणारे हे 2 फोर्सेस आहेत. म्हणजे याचा अर्थ आपलं काय कळलं, m2 आणि m3वर नेट फ्रिक्शन फोर्स किती आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल, बरोबर आहे का. म्हणजे जेव्हाही आपण ॲक्सिलरेशन या ठिकाणी फाइंड करत असतो तर नेट फोर्स आणि नेट मास याचा आपण विचार न करणार, बरोबर ना. किंवा टोटल फोर्स आणि टोटल म्हणण्यापेक्षा नेटच म्हणू आपण. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की m2 जे आहे तर फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला कोणता आहे आपला, म्यू एन आहे ना. जनरली म्यू एस एन आणि म्यू के एन असतं, तर म्यू एन कन्सिडर करू आपण. सो मला सांगा, इथं आपण म्यू एन घेतला. म्यू एन हा काय झाला, जनरली आपण फ्रिक्शनल फोर्स घेतला या ठिकाणी, तर फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय झाला, म्यू एन.
आणि एन काय असतो त्याला बॅलन्स कोण करणार असतं एम जी असतं. करेक्ट ना. मग आता या केसमध्ये मला सांगा म्यूला म्यू आला आणि एम जीच्या ऐवजी तर काय असणार या ठिकाणी M1G. करेक्ट. जे M2वर फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करला तो कोणता झाला M2G. आणि M3वर जर आपण पाहिला तर तो कोणता असेल M3G. आता हे दोन्ही फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणजेच हे ॲक्सिलरेशनला काय करायले अपोज करायले. बरोबर आहे का. म्हणजे अशा केसमध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल तर नेट फोर्स काढत असताना आपण काय करणार. नेट फोर्स काढत असताना एमचा जो फोर्स आहे M1चा फोर्स कोणता असणार सांगा. M1चा फोर्स असणार मास इंटू ॲक्सिलरेशन. बरोबर आहे ना. तर हा त्याचा फोर्स असणार या ठिकाणी. सो आता हा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे बघा आहे की नाही. तर व्हर्टिकली डाऊनवर्ड असल्यामुळे याचा जो स्वतःचा फोर्स असेल सॉरी मी फोर्सबद्दल बोललो तर ते फोर्स काय असणार या ठिकाणी त्याचं स्वतःचं वेट म्हणजेच काय असलं MG. मग आता नेट काढायचं असेल तर जे MG आहे त्या MGमधून आपल्याला काय करावं लागतील हे दोन्ही फोर्सेस काय करावं लागतील सबस्ट्रेट करावं लागेल. तेव्हा काय निघतो या ठिकाणी नेट फोर्स. कारण इथे खाली हात चालला मग याला विरोध जे करायले त्या विरोध करणाऱ्या फोर्सला काय करावं लागेल मायनस करावं लागेल ना नेट फोर्स काढताना. म्हणून आपण इथं काय करणार की जे M2G आहे आणि M3G आहे तर या दोघांना सबस्ट्रॅक्ट केलं की काय निघला या ठिकाणी नेट फोर्स निघला. करेक्ट. त्यानंतर ॲक्सिलरेशन काढताना आपल्याला आणखीन एक गोष्ट काढावं लागेल ते असेल नेट मास. बरोबर. सो नेट मास काढत असताना आपल्याला काय करावं लागेल मासेसचं ॲडिशन करावं लागेल. आता इथं आपल्याला दिलं आहे की M1 M2 M3 या सर्वांचे मासेस तुम्ही काय कन्सिडर करा M कन्सिडर करा. सो नेट करताना M1 प्लस M2 प्लस M3 तिघांचे मासेस आपल्याला M कन्सिडर करायचं आहे. म्हणून नेट मास हे किती निघाले या ठिकाणी 3M. आणि म्हणून अशा केसमध्ये आता जेव्हा आपण ॲक्सिलरेशन काढू तर ॲक्सिलरेशन काढताना काय करावं लागेल नेट फोर्स अपॉन मास असतं ना. सो नेट मास जे आहे त्यानं डिवाईड करावं लागेल. सो नेट फोर्स किती आपल्याकडे सांगा. आता यामध्ये सर्वांमध्ये कॉमन कोण निघू शकतो G कॉमन निघू शकतो. बरोबर ना. G हा कॉमन निघतो आणि या दोघांमध्ये कोण कॉमन निघतो U कॉमन निघतो. ओके. सो आपण काय करू की सर्वांमध्ये G कॉमन काढला. करेक्ट. आता सर्वांचं मास काय आहे या ठिकाणी M आहे. सो M पण कॉमन काढू शकतो ना आपण. यामध्ये सर्वांची किंमत M1 M2 M3 याच्याऐवजी आपण काय प्लेस केला M. वाटल्यास काय करू इथं वाटल्यास इथंच अरेंजमेंट करून घेऊ. सर्वांमध्ये M आहे. सर्वांमध्ये M आहे आणि सर्वांमध्ये G आहे. तर MG कॉमन काढला तर 1 मायनस काय निघलं या ठिकाणी U त्यानंतर U इज इक्वल टू काय MG इन ब्रॅकेट 1 मायनस 2U असेल. चला ती किंमत आपण डायरेक्ट इथे वापरू. सो 1 मायनस 2 म्यू म्हणजे U इट इज स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि नेट फोर्स किती आला आपला 3M. सो MM गेट कॅन्सल. शिल्लक काय राहिलं G इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू डिवायडेड बाय 3 विच इज द ऑप्शन नंबर C. ओके.